उरण तालुक्यातील जासई जिल्हा परिषद व चिर्ले पंचायत समिती गणात महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। महाविकास आघाडीची काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर मनीष पाटील आणि शिका पक्षाची प्रियंका मडवी यांना गावोगावी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जासई, चिर्ले, विंधणे, वेशवीसह अनेक गावात महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा मोठा सहभाग प्रचारात पाहायला मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे। खूप प्रेम मिळत आहे आणि खूप आम्हाला भरभरून प्रेम देत आहे जनता। आम्ही घरोघर जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्ही विकासाच्या माध्यमातूनच हा प्रचार करतो आणि आम्हाला भरघोस मतं भेटतील याची आम्ही हमी पण देतो, खात्री पण आणि विनंतीही करतो की भरघोस मताने आम्हाला विजयी करा। मला घरात निवडणुकीला उभी आहे आणि मला खूप प्रेम दिला साथ भेटेल ही माझी विनंती। नमस्कार, मी आदित्य घरत, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। निर्मला नरेश घरत ज्या महाविकास आघाडीच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि डॉक्टर मनीष पाटील हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार आम्ही घरोघरी जाऊन करत आहोत। ही निवडणूक आता खूप वेळानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली आहे। ही निवडणूक लागली असल्याने आज आम्ही घरोघरी जाऊन उमेदवारांचे प्रचार चिन्ह लोकांपर्यंत समजवत आहोत। आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत जो काही विकास केलेला आहे त्या विकासाच्या बलावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। माझं नाव नरेश रोजस घरत, माजी सभापती उरण पंचायत समिती। या खटारा चिन्हाला जनतेचा एकदम चांगला प्रतिसाद आहे। डॉक्टर हे चांगलं म्हणजे आमच्या जासे मतदारसंघात चांगलं परिचित आहेत आणि डॉक्टरांची निशाणे हात आहे आणि हात पण चांगल्या मताने निवडून येईल ही ग्वाही देतो। तर शेका पक्ष, काँग्रेस, महायुती, महाविकास आघाडी ही या लोकांना पैसे द्यायला लागत नाही। ही लोक स्वतःच्या स्वखर्चाने निवडणूक लढवत आहेत। नमस्कार, मी संतोष घरत, जासई सरपंच। मी लोकनेते दिबा पाटील यांच्या गावचा सरपंच आहे। मी सर्वप्रथम हे तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळतोय। आज विमानतळ चालू होऊन जवळजवळ 2 महिने झाले, आजही दिबा पाटलांच्या नावाची घोषणा होत नाही आहे। त्याचा राग मात्र जनता यांना दाखवून देईल। जनशक्तीला आम्ही धोकावून लावू, जनशक्ती आमच्या बरोबर आहे। आम्ही केलेल्या विकासाच्या कामांच्या मुद्द्यावरच मतं मागतोय आणि जनतेच्या मनात आम्ही बसलेले आहोत। संधी तर जनतेचा एकही मुद्दा आम्ही शिल्लक ठेवणार नाही एवढी ग्वाही देऊ। ग्रामीण भागातील शाळेची अवस्था, तिथील शिक्षकांची अवस्था ही फार वाईट झालेली आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातील शाळा ह्या बंद चाललेल्या आहेत। मी ह्यासाठी लढत आहे की ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आहेत, शिक्षण, पाणी आणि जो आमच्याकडे प्रदूषण भाग आहे, हा प्रदूषित भाग जो आहे त्यासाठी त्याच्यावर पर्याय करता यावे, जिल्हा परिषद माध्यमातून त्याच्यावर काही कार्यवाही करता यावी। आणि ज्या प्रवासी सुविधा आहेत की ज्या आमच्या ट्रॅफिक जाम ह्या फार सुविधा आहेत, कॉलेजची मुलं किंवा रुग्ण यांची ही दुरावस्था झालेली आहे या ट्रॅफिकच्या मुळे, त्या संदर्भात मी भविष्यात काम करेन। मागील 2007 ते 12 या काळात मी जिल्हा परिषद काम केलेलं आहे। मला या मतदारसंघाची चांगली जाण आहे आणि येथील या मतदारसंघात ज्या काही अडचणी आहेत त्या मी भविष्यात सोडवण्यासाठी त्या जिल्हा परिषद निवडणूक पाहत आहे। निश्चितपणे आमचे मतदार माझ्या मागील 5 वर्षात केलेल्या कामांवर विश्वास ठेवून आणि माझ्या चौऱ्यापासूनच्या मी ह्या माझ्या सामाजिक जीवनातून माझा अनुभव घेऊन मला निश्चित आमचे मतदार निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतोय।